इथे आपण रेसिपी बनवण्यासाठी कुकरमध्ये दीड पळी जी छोटी तेलाची पळी असते ती दीड पळी तेल घेतलेलं आहे। तेल थोडं गरम होऊन द्यायचं। यामध्ये आपण गरम मसाले घालणार आहोत। तर इथे मी तमालपत्र, जिरी, दालचिनी, लवंग, मिरी, वेलची आणि मसाला वेलची घेतलेली आहे। तर हे आपण तेल गरम झालं की यामध्ये टाकणार आहोत। जिरी छान तडतडली की ही थोडीशी हलवून घेणार आहोत आणि मसाले तेलावरती 1-2 मिनिटं छान परतून घेणार आहोत। यामुळे मसाल्यांचा फ्लेवर छान तेलामध्ये उतरतो। आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक पातळ उभा चिरून घेतलेला आहे। तो यामध्ये घालायचा आणि कांदा व्यवस्थित छान हलवून घ्यायचा। तर कांदा आपल्याला छान मस्त गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। एक 2 ते 3 मिनिटं कांदा व्यवस्थित मीडियम गॅसवरती परतून घेतला की तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर बदललाय। आता यामध्ये आपण एक टोमॅटो मी पातळ उभं चिरून घेतलेला आहे ते यामध्ये घालणार आहोत। टोमॅटो ही आपल्याला छान तेलावरती शिजवून घ्यायचा आहे। तर टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचा। टोमॅटो छान मऊ झाला की आपण यामध्ये पुढचे पदार्थ घालणार आहोत। तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या छान अशा मधून कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहे। तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप केली तरीही चालेल। हिरवी मिरची तेलात परतून घेतली की यामध्ये मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालणार आहे। तर आलं लसणाची पेस्ट घालून आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहोत। आलं लसूण छान परतून घेणार आहोत तोपर्यंत जोपर्यंत त्याचा कच्चा वास निघून जात नाहीये। तर 1-2 ते 3 मिनिटं तेही छान परतून घ्यायचं। आता यामध्ये मी हिरवे वाटाणे अर्धी वाटी घेतलेले आहेत। सोबतच बटाटा घेतलेला आहे अर्धी वाटी पातळ छान चिरून घेतलेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाजारात मिळतात ती म्हणजे तोंडली। तर ही तोंडली मी छान अशी उभी चिरून घेतलेली आहे तीही यामध्ये घालणार आहे। बाजारामध्ये या गोष्टी झटपट मिळतात। आता भाजीला काही नसतं उन्हाळ्यात तर तुम्ही हे असे पदार्थ घालून छान राईस बनवू शकता। तर सगळ्या भाज्या छान आपण परतून घेतल्या की याच्यामध्ये छान असा खड्डा करून घ्यायचा आणि यामध्ये अर्धी पळी तेल घालायचं। आता यामध्ये आपण सुखे मसाले घालणार आहे। तर इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालतीये। अर्धा चमचा इथे आपल्याला जिरा पूड घालायची। अर्धा चमचा यामध्ये आपण धनेपूड घालणार आहोत। अर्धा चमचा इथे मी गोडा मसाला वापरते। गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरीही चालेल। पाव चमचा हळद घालायची आणि आता इथे मी 1 चमचा बिर्याणी मसाला घातलाय पण तुम्ही या जागी पावभाजी मसालाही वापरू शकता। याने ही चव खूप छान येते। आता सगळे मसाले घालून झालेत। मसाले आपण छान तेलावरती परतून घेणार आहोत पण सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। तर साधारण 1 चमचाभर मी इथे मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं। मसाले छान तेलावरती परतले गेले पाहिजेत आणि ह्या ज्या आपण भाज्या घातलेल्या आहेत त्यालाही सगळे मसाले लागले पाहिजेत। तर साधारण 2 ते 3 मिनिटं आपण हे छान परतून घेतलं। आता इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ छान भिजत घातलेला होता 15 ते 20 मिनिटं तो पाणी निथळून मी यामध्ये घालणार आहे। हाही तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता की काही साधे मसाले घातलेले आहेत। घरी जे उपलब्ध असतात त्याच मसाल्यांमध्ये आपण हे बनवलेलं आहे। आता या वाटीने मी 1 वाटी तांदूळ घेतलेला सेम वाटीने आपण 2 वाटी पाणी घालणार आहोत। पाण्याचा अंदाज 1 वाटीला त्याच्या दुप्पट पाणी। तर 2 वाटी पाणी घातलेलं आहे। सगळा तांदूळ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता। गाजर आवडत असेल तर तुम्ही गाजरही घालू शकता। आता यामध्ये 1 चमचा आपण साजूक तूप घालणार आहोत। वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालणार आहोत। लिंबाच्या रसाने या पुलावला खूप छान टेस्ट येते। तर लिंबाचा रस घातलेला आहे। व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचं। कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या करायच्या। 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घ्यायचा। कुकर आपला थंड झालेला आहे। मी प्लेटिंग करायला घेते। मस्त दह्याची मी कोशिंबीर बनवलेली आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून। सोबतच छान कांद्याच्या फोडी ठेवल्यात आणि हा मस्त गरमागरम पुलाव राईस वाफाळलेला असा हा गरमागरम पुलाव राईस तुम्ही नक्की या उन्हाळ्यात करून बघा। तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला असेल किंवा उन्हाळ्यात जास्त जेवण जात नाही तेव्हा असा हा चमचमीत गरम गरम पुलाव राईस नक्कीच तुम्हाला आवडेल। तर असा हा पुलाव तुम्ही नक्की बनवून पहा। कसा झालेला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा।
त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.